सेतू सुविधा केंद्र चालकानं लाडकी बहीण योजनेमध्ये फसवणूक केल्याचं समोर आले। योजनेचे पैसे पुरुषांच्या खात्यावर वळवून फसवणूक केली। नांदेड जिल्ह्यातल्या हदगाव तालुक्यातल्या मनाठा इथं हा प्रकार घडला। मनाठा गावातल्या सीएससी केंद्र चालकानं हा प्रकार केला। सचिन थोरात या तरुणानं रोजगार हमी योजनेअंतर्गत विहिरीसाठी पैसे मिळवून देतो असं सांगून आधार कार्ड आणि बँक पासबुक जमा केले। मात्र त्याचा दुरुपयोग करून लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरून फसवणूक केली। महिलांच्या आधार कार्डवर खाडाखोड करून त्यावर पुरुषांचा आधार कार्ड आणि बँक पासबुक लावत ही फसवणूक करण्यात आली। मला त्यांनी सांगितलं ते आधार कार्ड आणि पासबुक द्या म्हणे, तुमच्या नावावर विहिरीचे पैसे पडणार आहात। आता जवळच सोय असल्यामुळे आम्ही म्हणलो गलीतल्या आम्ही दिलं भरोशानं। त्यानं आम्हाला काही सांगितलं नाही असं कोणतंच काही। आणि गुरुवारी माझ्या सकाळी 9:27 4,500 रुपये पडले। त्यानं मला विचारलं तुमच्या खात्यावर मेसेज आला का? मी म्हणलो हो। तर मी त्याला गुरुवारी 9:30 पैसे उचलून दिले त्याचे, त्याला 4,500 रुपये। आधार आणि पासबुक आमचं विहिरीसाठी नेलं आम्हाला येऊन। हे म्हणलं आमचे पैसे पडले म्हणला। त्यानं विचारलं मेसेज आला का? मी म्हणलो हो मेसेज आला माझ्याकडे। त्याचे मी गुरुवारी 9:30 पैसे उचलून दिले 4,500 रुपये।